राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी अन्सारी मोहम्मद अब्दुल मोईज अब्दुल अजीज उर्फ मोईज मास्टर यांना अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करत आहे। सदरील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने आणि पूर्ण हिम्मतीने ही निवडणूक लढणार आहे। पाथरी शहरातील अनेक विकास कामाच्या समस्या, पाथरी शहरातील साईबाबा संस्थांचा उर्वरित असलेला विकास आराखडा या शहराला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ मिळावी, विकासाच्या माध्यमातून हे शहर पुढे जावं आणि नवीन प्रकल्प या विकासाच्या माध्यमातून या शहरामध्ये नवीन योजना या नगर परिषदेच्या माध्यमातून या शहरामध्ये राबविण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव अग्रेसर राहील। सर्व उमेदवारांना घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत आणि या शहराला खऱ्या अर्थानं कुठेतरी नावारूपाला आणण्यासाठी, चांगल्या पद्धतीने या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। चालू नगराध्यक्ष आज जाहीर केला। नगरसेवकांसाठी अनेक इच्छुक आहेत, एकाच 2 एकाच 3 अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। स्क्रुटनी करून पूर्ण ॲनालिसिस करून योग्य उमेदवार योग्य ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कसा समाजामध्ये, लोकांमध्ये, जनतेमध्ये उरून उरेल, लोक कशा पद्धतीने त्या उमेदवाराला अट्रॅक्ट होतील, कोणाच्या सोबत आणि कोणाच्या सहवासात किती मतदार आहेत, किती त्यांचे सहकारी आहेत, ही सर्व ॲनालिसिस करून त्या उमेदवारांची घोषणासुद्धा 2 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू। निवडणूक स्वतंत्र लढणार कोणासोबत घेणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढणार। मध्यंतरी साईबाबाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये आले, काही कामाच्या वर्क ऑर्डर झाल्या, भूमी अधिग्रहण झालं, पण ते नंतर पुढं आणलं त्याचं काय? साईबाबा संस्थान विकास आराखड्याच्या संदर्भात मध्यंतरी आदरणीय अजितदादा यांनी एक बैठक घेतली होती परभणी जिल्ह्यातल्या संबंध विकास आराखड्या संदर्भात, आणि त्या बैठकीमध्ये ज्या अपेक्षेनं आराखडा पुढे यायला पाहिजे होते, ज्या पद्धतीनं त्याला अद्याप चालना मिळायला पाहिजे होती, हे कुठं न मिळाल्यामुळं दादांनी असं ठरवलं की राज्य सरकारच्या वतीने एक आपण अधिकृत आर्किटेक्ट या शहरासाठी आणि या साई संस्थांच्या विकास आराखड्यासाठी पाठवू, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण आराखडा तयार करणार आहोत, कशा पद्धतीने विकास करणार आहोत, आपल्याला नवीन त्याच्यामध्ये काय द्यायचं, या माध्यमातून दादांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता। आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एक 15 दिवसापूर्वीच संबंधित आर्किटेक्ट या शहरामध्ये आले होते, त्यांनी साईबाबा संस्थानला भेटही दिली होती आणि त्यांच्या माध्यमातून एक आराखडा तयार करून आदरणीय दादांच्या समोर ते सादर करणार आहेत आणि त्यामध्ये काय नवीन जुनं कशा पद्धतीने आणखीन त्याच्यामध्ये काय भर घालता येईल, कशा पद्धतीने काय करता येईल, त्यामध्ये ते ठरवणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं चालना मिळणार आहे। सध्या स्टॉप आहे, स्थगित आहे। अशी काही विकासाची कामे आहे का आपली ज्याचं जाहीरनाम्यामध्ये की आपण ते करणार आहोत? जाहीरनामा आम्ही 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी 17 तारखेच्या नंतर ज्या नामनिर्देशन आमची पूर्ण होतील त्यावेळेस प्रचाराच्या सुरुवातीला आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करू। निवडणुकीचं काय आव्हान असणार आहे? नगरपालिकेची आपली पहिलीच निवडणूक आहे। हो, या निवडणुकीत आपल्याला काय आव्हान वाटतं? नगर परिषदेची निवडणूक ही पाथरीची आपल्या सर्वांना माहिती की अद्याप या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत 35 वर्ष झालं एक हाती सत्ता एका विशिष्ट व्यक्तीची या शहरावर होती आणि त्यांच्या माध्यमातून 35 वर्षाची सत्ता असल्याच्या नंतर आजपर्यंत कोणीही पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढण्याची हिंमत केलेली नाही आहे।
परंतु एक स्थानिक आमदार, अनेक लोकांची अपेक्षा, अनेक लोक या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत पक्षासोबत जुळत गेलेली आहेत. या सर्वांच्या ताकदीवर, या सर्वांच्या जोरावर आणि या सर्वांच्या हिमतीवर ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं या नगरपरिषद निवडणूक लढणार आहोत. आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पाथरीतल्या जनतेला, पाथरीच्या नागरिकांना एक आवाहन करू इच्छितोय की आपण कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नये, कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या उमेदवारांना घेऊन कोणाशीही कसलीही तडजोड न करता पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढणार आहे. गेली 35 वर्षे एक हाती सत्ता नगरपरिषद असताना त्या नगरपरिषदेवर आपली सत्ता काबीज करता येतील? निश्चित करता येईल. अनेक गल्ली बोळांमध्ये, अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली आहे. लोकांना, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची लोकांची या शहरामध्ये मानसिकता आहे. त्याच चेहऱ्यांना, त्याच लोकांना पुन्हा पुन्हा संधी देऊन या शहरातली लोक वैतागलेली आहेत, कंटाळलेली आहेत. म्हणून लोकांच्या आणि जनतेच्या मागणीनुसारच आपण या ठिकाणी हा पॅनल तयार केलेला आहे आणि या पॅनलच्या माध्यमातून आपण सर्व उमेदवारांना घेऊन ही निवडणूक लढवत आहोत. जुने असतीलच ना काही? कुठं जुने उमेदवार आमच्याकडं आहेत, बरेच उमेदवार नवीन आहेत, बरेच लोक जुने आहेत. परंतु ज्यांनी इथं उमेदवारांना ज्या पद्धतीनं ट्रीट करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं स्वायत्ता द्यायला पाहिजे होती, तशा पद्धतीची परिस्थिती मागच्या 35 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं जे काही उमेदवार अध्यक्षपदाचे असतील, सदस्यपदाचे असतील, यांना त्यांच्या प्रभागामध्ये व्यक्तिगत रूपामध्ये स्वायत्ता मिळणार आहे. त्यांच्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना विकास कामं करायची आहेत, ती सर्व कामं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहेत. नगराध्यक्ष आजपर्यंत आपण सर्व पाहिजे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, नगराध्यक्ष इथं एक सयाजीराव होता. फक्त त्याला सह्याचे अधिकार होते आणि त्या सह्याच्या अधिकारातूनच फक्त इथं त्यांनी काम केलेलं आहे. चालवायची नगर परिषद एकानं, पण नगराध्यक्षाचा अध्यक्ष हा एका फक्त नावापुरता आणि सह्यापुरता होता. पण आमच्या माध्यमातून नगराध्यक्षपद हे स्वायत्त असणार आहे. त्याला त्याच्या शहराचा विकास करण्यासाठी, पूर्ण प्रभागाचा विकास करण्यासाठी, सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यासाठी त्याला एक स्वातंत्र्य असेल, स्वायत्ता असेल आणि त्याच्या माध्यमातूनच या शहराचा विकास त्याच्या माध्यमातून होणार आहे. आजपर्यंत संजय कुलकर्णी यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी येत होतं, आज अचानक मोहित मास्टर यांचं नाव आलं. काही राजकीय तडजोडी कराव्या लागतात, काही राजकीय परिस्थितीनुसार काही निर्णय, जी परिस्थिती उद्भवेल त्याच्या पद्धतीनं काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणून ते निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. मी निश्चितच संजू भाऊ या ठिकाणी फार मोठ्या मनाचे आहेत, मोठं अंतःकरण आहे त्यांचं आणि मागच्या 15-20 दिवसापासून त्यांनी या शहरामध्ये अनेक लोकांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीची मोठ तयार केलेली आहे, चांगल्या पद्धतीचं संकलन त्यांच्या माध्यमातून तयार केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांनी ह्या सर्व उमेदवारांना सोबत घेतलेले आहे. आणि जो काही निर्णय झालेला आहे हा संजू भाऊच्या स्वतःच्या हिमतीवर आणि त्यांनी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की या शहराची परिस्थिती आणि या शहराची जी काही सामाजिक समतोल आहे, सामाजिक जी काही परिस्थिती आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी मोहितभाईला नगराध्यक्ष पदाचं